नमस्कार. मी संजय मंडलिक, खासदार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. 2019च्या निवडणुकीपासून मी या विभागाचं प्रतिनिधित्व करतोय. यापूर्वीसुद्धा लोकसभेला 2014 साली मी उभारलो होतो, त्यावेळी माझा पराभव झाला होता. शिवसेनेमध्ये मी 2013 पासून दाखल झालो. त्यानंतर पराभव झाल्यानंतर सातत्यानं या मतदारसंघामध्ये लोकांशी संपर्क ठेवून विकासाची कामं करत राहिल्यामुळं 2019च्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 2,71,000 माझा लीडनं माझा विजय झाला. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये यापूर्वीच्या काळामध्ये मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेलं काम, माझे वडील या विभागाचे 4 वेळा खासदार होते, त्यांचं असलेलं काम, साखर कारखान्याचे चेअरमन या नात्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एक संचालक म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व सहकारी संस्थांशी माझा निकटचा संबंध आहे. आणि यामुळं मी मागच्या वेळी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो. मी जिल्हा परिषदेचा 1997ला पहिल्यांदा सदस्य झालो. त्यानंतर 3 वेळा जिल्हा परिषदेला सातत्यानं वेगवेगळ्या मतदारसंघातले कागल तालुक्यातल्या निवडून आलो. त्यामध्ये मी पहिल्यांदा ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी जिल्हा परिषदेचा बांधकाम आणि आरोग्य खात्याचा सभापती म्हणून काम केलं. त्यावेळी जिल्ह्यातल्या या आरोग्य आणि बांधकाम खात्याच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व गावांशी माझा संबंध आला. त्यानंतरच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या सर्व पक्षांचा मी पक्षप्रतोद म्हणून 5 वर्ष काम केलं. त्यानंतरच्या 3ऱ्या पंचवार्षिकला मी पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला निवडून आलो आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी 2.5 वर्ष काम केलं. आणि म्हणून जिल्ह्याचा सातत्यानं या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून माझा संबंध आला. कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड म्हणून या सहकाराचं नेतृत्व करणारी, प्रशिक्षण देणारी एक संस्था आहे. त्याचा गेली 17 वर्ष मी चेअरमन आहे. आणि म्हणून या सहकार बोर्डाच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या सर्व सहकारी संस्थांचा माझा संबंध आला. त्यानंतरच्या काळामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी आता 2ऱ्यांदा संचालक आहे. प्रक्रिया संस्था या संस्थेतून आणि पणन संस्था या संस्थेतून सलग 2 वेळा माझा विजय झालेला आहे. मग जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बोर्ड आणि त्याचबरोबर सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना सुरुवातीच्या काळामध्ये संचालक आणि त्यानंतरच्या काळामध्ये सध्या चेअरमन म्हणून मी जवळजवळ 7-8 वर्ष कार्यरत आहे. या माध्यमातून शेतकऱ्याच्या प्रश्नाचा सातत्याने माझा संबंध येतो. आणि या निमित्तानंच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, माझ्या वडिलांचं असलेलं संघटन असेल, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावावर मंडलिक साहेबांना मानणारी जी मंडळी आहेत त्याचं संघटन करण्यामध्ये मी यशस्वी झालो. शिवसेनेमध्ये आल्यानंतर शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते एकत्र घेऊन त्यावेळच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते, नेते हे माझ्या विजयासाठी झटले. मागच्या वेळीची जी निवडणूक अभूतपूर्व अशी झाली 2019ची. माझी उमेदवारी जाहीर झाली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं. पण कोल्हापूरचे काँग्रेसचे त्यावेळचे मंत्री असलेले बंटी पाटील साहेब यांनी सुद्धा आपलं ठरलं म्हणून जाहीरपणानं मला पाठिंबा दिला. त्यामुळे माझा विजय होण्यामध्ये सुद्धा त्याची मला मदत झाली. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या पलीकडे विचार करणाऱ्या मतदारांनी मला प्रचंड मताधिक्याने विजयी केला. खरं म्हटलं तर उद्धव साहेबांचं नेतृत्व त्यावेळी आम्हाला आदरणीय वाटत होतं. पण ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये दुर्दैवानं त्यांचे शारीरिक आजार असतील, त्यावेळीच्या काळामध्ये असलेली जागतिक महामारी कोरोना असेल, या काळामध्ये उद्धव साहेब आम्हाला भेटायला कमी पडले. ज्यावेळी खासदार म्हणून मी काही कामं घेऊन जात होतो त्यावेळी उद्धव साहेबांनी त्या कामाची निर्गत लागली नाही. परिणामी कोरोनाचा कार्यकाळ आणि त्या कोरोनाच्या कार्यकाळामध्ये लोकांच्या असलेल्या अपेक्षा, आरोग्यविषय सोडून कुठलेही विकास काम मी 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांच्या काळामध्ये करू शकलो नाही. लोकांच्या अपेक्षा प्रचंड होत्या. त्यावेळच्या काळामध्ये खरं म्हटलं तर उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, राज्याचे प्रमुख होते. पण आमच्या शिवसेनेच्या खासदारांना, आमदारांना त्या म्हणावं तशा पद्धतीचा न्याय त्यावेळी मिळाला नाही. पण या उलट त्यावेळीच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना, खासदारांना मात्र भरभरून मिळालं. हा जो फरक आहे, हा फरक सातत्यानं आम्हाला जाणवत राहिला. ती सल आमच्या मनामध्ये राहिली. आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडानंतर ज्यावेळी त्यांच्याबरोबर जाण्याचा मी निर्णय घेतला, सर्वप्रथम मी काही शिंदे साहेबांच्या बरोबर नव्हतो. पण या मतदारसंघातल्या लोकांची भावना होती जे 2.5 वर्ष आपले वाया गेलेले आहेत, आता पुढचा काळ आपल्याला वाया घालून चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपल्या मतदारसंघामध्ये जर विकास कामं व्हायची असतील तर शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वाची पाठराखण आपण केली पाहिजे, त्यांची साथ आपण दिली पाहिजे. इथल्या मतदारांचा, प्रमुख लोकांचा, मला ज्यांनी निवडून आणलं त्यांचा मी आदेश मानला
म्हणजे आदरणीय शिंदेसाहेबांच्या बरोबर मी शिवसेनेमध्ये काम करायचो. खरं म्हटलं तर राज्यभर अमुक ठिकाणी आपण बघितलं असणार, बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झाली, दंगा झाला, खासदार आमदारांच्या अंगावर लोकं गेली. पण सुदैवानं म्हणा किंवा तशा पद्धतीचा कुठलाही आरोप माझ्यावर या ठिकाणी लागला नाही. आणि म्हणून लोकांनी जरी मी गेलो असलो तर मी विकास कामासाठी गेले, त्यामुळं माझी कधी कुठे अडवणूक झाल्याचं एकही चित्र या निमित्तानं झालं नाही. आणि म्हणून मी जो निर्णय घेतला होता तो योग्य आहे अशाच पद्धतीचं चित्र आता जवळजवळ या 2 वर्षाच्या साहेबांच्या काळामध्ये दिसते. आणि योग्य निर्णयाला साथ देणारे हे कोल्हापूरकर आहेत. आणि म्हणून त्यामुळे निश्चितपणानं या माझ्या निर्णयामध्ये जसे मला मानणारे कार्यकर्ते होते त्याबद्दल जनतेनं सुद्धा याबद्दल कधी प्रश्न निर्माण केला नाही, याचा मला आनंद वाटतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे दिवस रात्र मेहनत करणारा एक नेता आहे. आणि त्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला त्या प्रेरणा मिळतात. त्यामुळं प्रत्येकजणच आपलं संघटन कसं वाढावं, विकास कामासाठी निधी जास्तीत जास्त कसा आणावा या पद्धतीने धडपडत असतो. आदरणीय शिंदे साहेबांच्याकडे कधी गेलो आणि निगेटिव्ह अशा पद्धतीचं उत्तर आलं असं मी कधी ऐकलेलं नाही. सातत्यानं होकारात्मक अशा अशाच पद्धतीचा दृष्टिकोन असलेला एक नेता म्हणून मी शिंदे साहेबांना ओळखतो. आणि म्हणून जवळजवळ माझ्या माध्यमातूनच या माझ्या मतदारसंघामध्ये 500 कोटीपेक्षा जास्त निधी शिंदे साहेबांनी दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरकर सुद्धा त्यामुळे खुश आहे. शिवसेनेची बांधणी आता नव्यानं सुरू आहे. आणि शिवसेनेमध्ये असणारे जे जुने कार्यकर्ते होते, अनेक कार्यकर्ते यामध्ये यायला इच्छुक आहेत. आणि युवा पिढीचं भवितव्य सुद्धा फार मोठं आहे, कारण त्यांनी सुद्धा या शिवसेनेचं विकासात्मक रचनात्मक काम करणं, जे शासन आपलं आहे त्या माध्यमातून सुद्धा विकासाची कामांची सोडवणूक करणं यासाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आहे. आणि म्हणून कोल्हापूरपासून चंदगडपर्यंत अगदी गगनबावड्यापर्यंत यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये येत आहेत. सध्या चालू असलेल्या बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेले लोक आमच्या पक्षाला पाठिंबा देत आहेत. आणि म्हणून काम चांगलं असल्याशिवाय कोण पाठिंबा देत नाही, हे दृश्य कोल्हापूरमध्ये माहिती आहे. आणि म्हणून कामाला ही मंडळी पाठिंबा देतात. याच पद्धतीचा लोढा पुढची पिढीसुद्धा निश्चितपणे चांगलं काम करेल. आणि शिवसेनेच्या माध्यमातून जसं शिंदेसाहेब काम करतात त्याच पद्धतीनं डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, आमच्या विभागातले सगळे युवक असतील, ते अधिक ताकदीनं काम करणार आहेत. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना मी सांगेन, आपण हिंदुत्ववादी विचाराची मंडळी आहे, आपण मराठी माणसाला पुढे घेऊन जाणारी मंडळी आहे. आणि हे होत असताना फक्त भावनेवर राजकारण समाजकारण चालत नाही. तर यासाठी आपल्या परिसराचा विकास व्हावा ही वाड्या वस्तीवरच्या सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण करणारं नेतृत्व म्हणजे शिंदेसाहेब आहेत. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली अजूनसुद्धा बाजूला असलेल्या लोकांनी यावं असं माझं नम्र आवाहन त्यांना. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांनी या प्रश्नावर बऱ्याच वेळा आंदोलन केले. त्यावेळीच्या काळामध्ये माझे वडीलच खासदार होते. आणि म्हणून त्यांनीसुद्धा केंद्र शासनाचा निधी मिळवून देण्यामध्ये त्यांनीसुद्धा प्रयत्न केलेले आहेत. हे काळंबवाडीचं धरणच मुळात झालं ते माझ्या वडिलांच्या प्रयत्नामुळे झालं. त्यामुळे पाईपलाईन हा पुढचा प्रश्न आहे. आणि कोल्हापूरला पाणी मिळणं, कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाला पाणी मिळणं, यामध्ये माझे वडील पाटबंधारे मंत्री असतानाच हे सगळे प्रयत्न झाले. आणि म्हणून निश्चितपणानं कोल्हापूर शहरवासियांना शुद्ध मुबलक पाणी मिळावं ही साहजिकच अपेक्षा आपल्या सगळ्यांची होती. त्या पाईपलाईनच्या निमित्तानं ती पूर्ण झाली याचा आनंद निश्चितपणानं कोल्हापूरचा नागरिक म्हणून मला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो कार्यकर्ता काम करतो तो छत्रपती शाहू महाराजांच्या विचारानं काम करतो. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थान काळामध्ये अनेक विषयावर काम केलं जे आजसुद्धा राज्यकर्त्यांना आदर्श अशा पद्धतीचं काम आहे. आणि म्हणून त्यांच्यासारखं सगळं काम करणं हे एखाद्या सामान्य माणसाला शक्य नाही, सामान्य कार्यकर्त्याला शक्य नाही. पण त्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी अनेक प्रश्नामध्ये सोडवणुकीसाठी काम केलं त्यातला एक विषय म्हणजे पाणी आहे. आणि त्यावेळच्या काळामध्ये राधानगरी धरण शाहू महाराजांनी बांधलं. त्यावेळच्या काळामध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी पाण्याचा खजिना अशा पद्धतीची नवीन संकल्पना राबवली. त्यावेळच्या काळामध्ये कोल्हापूर टाईप बंधारा, पाणी अडवण्याचे जे बंधारे होते ते आता देशभर प्रसिद्ध आहे. तीच भूमिका घेऊन या जिल्ह्यातल्या त्यावेळच्या आमच्या मागच्या पिढीतल्या सर्व नेत्यांनी काम केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुदैवानं पश्चिम घाटावरचा हा जिल्हा आहे. इथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. फक्त पाऊस पडून नद्यातनं वाहून जाणं एवढ्यापुरतं थांबून चालणार नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 TMC पाणी अडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 100 TMC पाणीसाठा जो होतोय त्यामध्ये या 5 वर्षामध्ये फार मोठं योगदान आमच्या शासनाच्या वतीनं देण्यात आलं. आणि त्यामध्ये शिंदेसाहेबांचं असलेलं मदत, आंबेडकर साहेबांची आमच्या सगळ्यांची असलेली धडपड निश्चितपणानं उपयोगी झालेली आहे. शिवसेनेला मानणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेकडं अतिशय अपेक्षेनं बघतात. आता सुरुवातीला ज्यावेळी लोकसभेची निवडणूक होईल त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगली बांधणी करून पुढच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 आमदार कसे होतील या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत.
नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी कधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणं, नगरपालिका जिंकणं, महापालिका जिंकणं, आजसुद्धा माझ्या मुरगुडची नगरपालिका माझ्या गटाकडे आहे. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आमचं वर्चस्व होतं. दुर्दैवानं आता या निवडणुका आता ते सगळं बरखास्त झालेलं आहे. त्या निवडणुका ज्यावेळी लागतील त्यावेळी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या सामान्य कार्यकर्त्याला त्यामध्ये संधी देणं शक्य आहे आणि मग नव्या पद्धतीनं नवी उभारणी होईल असा माझा विश्वास आहे. आजपर्यंत ज्यावेळी शिवसेनेच्या वतीनं नेते मंडळी अयोध्येला गेली त्या प्रत्येक वेळी मी अयोध्येला उद्धवसाहेब असतील, शिंदेसाहेब असतील, मी स्वतः असेल अनेक वेळा गेलेलो आहे आणि हे राम मंदिर पूर्णत्वाकडे जावं ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तो क्षण आता जवळ येऊन ठेपलेला आहे. निश्चितपणानं हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांना उभारे देणारा हा क्षण असणार आहे आणि म्हणून या देशामध्ये आपल्या देवतांचे हे चांगली मंदिरं व्हावीत ही भावना लोकभावना होती, ती पूर्णत्वाकडे जाते याचा आनंद निश्चितपणाने.